गावातील शांत वस्ती. पण या शांततेत एक दिवस हालचाल वाढली. कारण पुढच्या घरात प्रीती नावाची नवी रहिवासी आली. पहिल्याच दिवशी लोकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. कारण तिचं दिसणं, राहणं, वागणं सगळंच थोडं वेगळं, थोडं उठून दिसणारं. लोकांच्या मनात उत्सुकता होती, पण काहींच्या मनात संशयही. प्रीतीचं घर सजत होतं. नव्या पडद्या, महागड्या वस्तू आणि तिची चालणारी लगबग. सगळं फार हायफाय. आजूबाजूच्या बायका बघत होत्या आणि मनातल्या मनात म्हणत होत्या, ही येणार आपल्याशी मिसळायला की उडतच राहणार. त्याच वेळी दोन्ही शेजाऱ्यांची सासूसून गच्चीत बसून बघत होत्या. तिच्या एका छोट्याशा हावभावावरून त्या दोघी लगेच निर्णय काढत होत्या. दिवस प्रीतीचं वागणं लोकांना खटकू लागलं. ती कुणाशी बोलत नाही, हसत नाही आणि बोलली तर टोकूनच बोलते. गल्लीतली कामवाली तिच्या पायाजवळ वृत्तपत्र फेकून द्यावं म्हणून सांगितलं. तर दुसऱ्या दिवशी भाजीवाला तिच्याकडे भाजी द्यायलाच नकार देऊन निघून गेला. लोक म्हणू लागले, पैशांचा घमंड आहे, शिकवायला पाहिजे तिला. गल्लीतलं महिला मंडळ शांत बसणार नव्हतं. त्यांनी एकमताने ठरवलं, प्रीतीला तिचं आरसपाणी रूप दाखवायचंच. ज्येष्ठ प्रमिला काकू म्हणाल्या, हवेत उडते पण खाली आणायचा मार्ग आपल्याला माहीत आहे. आणि मग छोट्या मोठ्या खोड्या सुरू झाल्या. कधी तिच्या कामवालीला उचकवून पगार वाढव म्हणून सांगितलं, कधी पार्कमध्ये तिला टोमणे मारले, कधी तिच्या वस्तूंचा अपमान केला. आणि प्रत्येक दिवशी प्रीतीचा आत्मविश्वास थोडा थोडा कमी होत गेला. या सगळ्यातून सुटण्यासाठी प्रीतीनं एक अशक्य स्वप्न पकडलं, लॉटरी. महिला मंडळातील लोकांनीच लॉटरीची खोटी गोष्ट तिच्या कानात टाकली. सगळ्यांना लागलीये, तुला पण लागू शकते, असं सांगून तिला एक तिकीट घ्यायला भाग पाडलं. दुसऱ्याच दिवशी तिच्या ओळखीच्याच लोकांनी कॉल करून सांगितलं, तुम्ही 2 लाख जिंकलेत. आणि प्रीती अगदी पूर्णपणे विश्वासात. अजून आलेही नाही त्यात पैसे, पण आधीच तिने महागड्या खरेदी सुरू केली. लोन घेतलं, खर्च वाढला, पार्टी दिली, परत गिफ्ट्स दिल्या. लोक पाहत होते आणि मनातल्या मनात म्हणत होते, अजून थोडं, आता जमीन दिसेल. एक आठवडा गेला. प्रीती खुशीत होती, पण नशीब तिच्या मागे उभं नव्हतं. ज्या कंपनीची ती वाट बघत होती, ती कंपनी अस्तित्वातच नव्हती. महिला मंडळ पार्कमध्ये बसलं होतं. प्रीती धावतच गेली. फोन बंद, पैसे नाहीत, लोनचं ओझं. आणि मंडळ अशा आवाजात बोलू लागलं, जणू काही त्यांना तिच्या दुःखात दुःख आहे. कंपनी पळाली ग, आपलेही पैसे गेले. तू तर आधीच म्हणाली होतीस फेक आहे. किती मोठं नुकसान झालं बघ. आणि त्या एकेका वाक्याने प्रीतीचं मन तुटत गेलं. तिला समजायला उशीर झाला की हे सर्व एक खेळ होतं. तिचा अहंकार जाळण्यासाठी तयार केलेला खेळ. प्रीती एकटीच घरी चालली होती. मनात धक्का, चेहऱ्यावर दुःख. तिला समजलंच नव्हतं, लोक तिच्यावर हसू का करत होते, का राग धरत होते, का तिच्या चुका त्यांना एवढ्या टोचल्या. उत्तर एकच होतं, अहंकार. अहंकाराने माणूस स्वतःची माणुसकी हरवतो आणि तेच प्रीतीचं झालं. कधी कधी आपण दुसऱ्यांना कमी लेखायला सुरुवात केली की काहीही मिळालं तरी ते टिकत नाही आणि मिळालेलंही निसटतं.
त्या दिवशी प्रीतीनं एक गोष्ट शिकलं, ज्या उंचीवर आपण नम्रतेने पोहोचतो तिथून पडण्याची कधीच भीती नसते.